नमस्ते. माझं नाव संगीता गुप्ता आहे. मी मुंबईमध्ये राहते, साकी नाक्यात. आणि मी नवीन व्यवसाय चालू केला आहे साड्यांचा. मला काहीच कळत नव्हतं काय करायला पाहिजे, पण मला असं वाटलं ना काहीतरी केलं पाहिजे. तर मी एक दिवसाचा व्हिडिओ बघत होती यूट्यूबवर व्हिडिओ बघता बघता ना अजय सरांना दिसलं. ते बोलत होते की महिला घरात बसून काय करतात, हाऊसवाईफ आहे, तर तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे. तर मी विचार केला काय केलं पाहिजे. आता एवढं साड्या आणायला तर माझ्याकडे पैसे नाही आहेत एवढे, तर मी काय केलं पाहिजे. तर बोलले चला, मी माझ्या मिस्टरांना बोलले की आपण काहीतरी करूया. तर माझे मिस्टर बोलले नाही नाही, आता आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण आताच नाही, आपण नंतर बघूया. म्हटलं नाही, मला सर बोलले ना तर मला खूप आवडलंय. अजय सर जसं बोलतात की हाऊसवाईफ आहे तर घरात बसून पण तुम्ही विकू शकता. तुम्हाला घरात बसून थोडंसं माल आणा आणि विका, आणि मग परत विकून झाल्यावर परत या, परत थोडं घेऊन जा. नाही तुम्हाला यायला होत तर तुम्ही यूट्यूबवर बघून तुम्ही आम्हाला दाखवू शकता की हे माल आम्हाला पाहिजे, तर तुम्ही आम्हाला पाठवायचं की हां हे माल आम्हाला पाहिजे, तर तुम्हाला इथून माल आम्ही ट्रान्सफर करणार. तर मी बोलले ठीक आहे, चला आपण एकदा जाऊया बघायला. माझे मिस्टर बोलले ठीक आहे, थांब 2 दिवस जाऊया आपण. हां, तर आम्ही 2 दिवसानंतर प्लॅनिंग केलं जायचं. आम्ही तिकीट वगैरे काढलं, मग आम्ही गेलो माल आणायला. तर तिथे गेल्याच्यानंतर मी एका मॅडम होती माझ्याबरोबर, ती मॅडम मला घेऊन गेली, दाखवत होती बघा हे असे आहेत ते तसे आहेत, हे एवढ्या किमतीचे आहे, हे एवढ्या किमतीचे आहे. तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या इलाकामध्ये कितीपर्यंत साड्या चालतात, कोणते लोक आहेत, म्हणजे कास्ट कोणचे आहे तुमची, तिकडे कोणते कोणते लोक राहतात, काय काय विकतात, काय घालतात तिकडे जास्त. तर मी बोलले आमच्याकडे जास्त करून साऊथ इंडियन आहेत, मराठी आहेत, भैया लोक आहेत, असं सर्व कास्टचे लोक थोडे थोडे आमच्या इथे सर्व मिक्स आहेत. मग तिने मला बोलली ठीक आहे, मग तुम्हाला ह्या साड्या घ्या, ह्या साड्या घ्या. आम्हाला तिने असं दाखवलं की नाही ह्या तुम्ही घेऊन जा आणि हे विकणार नाही तर मग तुम्ही सेकंड टर्मला आलात, तुम्हाला स्वतःलाच कळणार की मला कोणतं घेऊन जायला पाहिजे. पण असं नाही त्यांनी बोलले की मला हे घेऊन जा तुम्ही, हे घेऊन जा तुम्ही, असं नाही. तुम्हाला काय आवडतंय ते वस्तू तुम्ही घेऊन जा. पण तिथे गेल्याच्या नंतर मला एवढा आनंद झाला ना की साड्या बघून की हां मी आज ह्या साड्या घेऊन गेली आणि विकायला चालू केली तर माझं कसं होईल, मी विकेल का नाही विकेल माझं. पण नाही, मी फर्स्ट टायमाला साड्या घेऊन आली ना, माझ्या साड्या दिवाळीच्या टायमाला मी धंदा चालू केला होता हा साड्यांचा. पण खूप साड्या गेल्या माझ्या, खूप साड्या, सर्व साड्या बघायला यायच्या. माझ्या मैत्रिणी आल्या, माझ्या आजूबाजूचे लोक आले, सर्व यायचे, म्हणायचे अगं छान आहेत ग तुझ्या साड्या, आणि येऊन माझ्या साड्या बघायच्या, अगं उचलायच्या आता साड्या, बोलायच्या किती छान आहे तुझ्या साड्या, आणि असं बोलायच्या. आणि येऊन फक्त बघायला यायच्या, पण माझ्याकडून साड्या घेऊन जायच्या. मला खूप आनंद व्हायचा. पहिलं तर मी विचार केले काय माहिती माझ्या साड्या जाणार का नाही जाणार, कारण की मला असं वाटत होतं मी शिकलेली नाही आहे, मग माझ्या साड्या मी कसं विकणार. मग माझ्या मिस्टरांनी बोलले नाही, आपल्याला फक्त एका साडीच्या पाठी 50 रुपये पण भेटे ना तरी पण तू साडी विक, तू टेन्शन घेऊ नको, आणि तुला विकायचं आहे ना तर तू चालू कर. आपण असं हळूहळू माल आणूया, आपण साड्या आणूया, ड्रेस आणूया, मुलांचे कपडे आणूया, छोटे छोटे मॅक्से आणूया, परकर आणूया, ब्लाऊज पीस आणूया, टावेला आहेत, हातरुमाल आहेत, सर्व असतात तिथे. आपण सर्व थोडं थोडं घेऊन येऊया आणि ना आपण हे सर्व ना एक मोठं दुकान खोलूया. पहिला आता तू ह्याच्यात कर, ह्याच्यात तू चालू कर. माझ्या नवऱ्याने माझ्याशी बोलला तुझी इच्छा आहे ना ठीक आहे, तू बाहेर नाही जाऊ शकत कामाला, तुझे 2 लहान मुलं आहेत माझे, तर मी बाहेर नाही जाऊ शकत ना. त्याच्यामुळे माझ्या मिस्टरने बोले चल तुला साड्या विकायच्या आहेत ना, चल तू साड्याच विक. पण या साड्या विकायच्या पाठी एक कारण आहे. कारण हे आहे कारण की मी मागे लॉकडाऊनमध्ये मॅक्से आणून विकल्या होत्या, पण मला त्याच्यात मी सक्सेस नाही झाले. पण मी ह्या साड्यांमध्ये अजय अजमेरामध्ये गेली, अजय सरांना भेटली, त्यांचं बोलणं ऐकलं, ते माझ्यासाठी उभे राहिले, ते बसले होते असे, आणि मी कॅबिनमध्ये गेली ना तर सर उभं राहून मला नमस्ते केले. मला एवढं चांगलं वाटलं ना की मी कधीही पण माझ्या लाईफमध्ये कितीही संकट आलं तरीही पण मी हार मानणार नाही. कारण की मला सरांनी बोललंय की हार नाही मानायचं, सीडी चढत चढत गेलं तर आपण वरती जातो, तसं मी सीडी चढत जाणार. सर काय बोलतात की जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर निघतो ना तर आपल्याला थोडं लांबपर्यंत दिसत नाही, फक्त आपल्याला 5 किलोमीटर पर्यंतच आपल्याला रस्ता दिसतो. पण आपण चालत जातो ना मग आपल्याला तिथे पुढं चालत चालत आपल्याला रस्ता दिसतो, मग आपण चालत जातो, त्याच्याशिवाय आपल्याला काहीच कळत नाही. हा आपण म्हणतो किती अंधार आहे पुढे, आपल्याला कसं दिसणार. सर मला असं बोलतात ना, मी रोज सरांचे व्हिडिओ बघते, काय नवीन टाकल्यात, काय नवीन दाखवतात, काय नवीन आलंय काय, मी सरांचा रोज व्हिडिओ बघते. माझे मिस्टर मला म्हणतात
काय तुला सरांनाच रोज बघायला पाहिजे. रोज मी एक टाईम संध्याकाळी इथून दुकान बंद करून घरी गेली की जेवायला बसतो की मी सरांचे व्हिडिओ चालू करते आणि यूट्यूबवर मी माझ्या TV वर मी सरांना बघते. ते बघितलेल्याच वस्तू मी रिपीट बघते. मला एकच म्हणायचं आहे, सर्वांनी एकदा जा आणि एकदा बघा. तुम्ही साडी घ्या किंवा नका घेऊ, तुम्हाला पसंत आली तर करा, नाही आले तर नका करू, पण एकदा तिथे जा आणि बघा तुम्हाला कसं वाटते. तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही स्वतः साडी घेऊन येणार आणि थोडं थोडं काय होणार, तुम्ही आणून विकणार. कारण की तिथे गेल्याच्या नंतर माणसाला ना असं वाटतंय की हा आपण काहीतरी केलं पाहिजे, घरात बसून नाही चालत. आपण 12 वाजेपर्यंत आपलं कामं होतात आणि 12च्या नंतर आपल्याजवळ 5 वाजेपर्यंत टाईम असतात. तर 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत आपण जेवण बनवत पण कोणी आपल्या घरी आलं तरी पण आपण साड्या दाखवू शकतो आपल्या घरामध्ये. आपल्याला अगं दुकान नाही खोलायचं तर आपण घरामध्ये बसल्यावर बघा मैत्रिणी येतात, आजूबाजूचे लोक येतात, एखादं तरी येतं गिराक आपल्यापर्यंत की हा नाही ती चांगल्या साड्या देते आणि दाखवते पण. येतात घेतात आणि जातात. पण असं वाटतं ना की नाही की माझ्याकडे आज एक गिराक आला, उद्या 2 येते, परवा 4 येते, असं आपल्याकडे गिराक वाढतो. मग आपला धंदा असा चांगला येतो, आपल्याला करायला पण कळतं आणि आपल्याला समजतं पण. जोपर्यंत आपण करणार नाही आपल्याला काहीच कळणार नाही. बस मी माझ्या कुठं पण दुकान खोलेन ना, ह्याच्यावर मी मोठा दुकान खोलेन. मी सरांचं नाव मी जरूर त्या दुकानाच्या पुढं लावेन. माझ्या नावाच्या पहिलं सरांचं नाव राहील, मग माझं नाव राहील. मी एवढं सांगणार, अजय अजमेरामध्ये जावा आणि सर्वांनी मी हात जोडून विनंती करते सर्वांना की एकदा बघा. तुम्ही फक्त एकदा फिरून या, तसं फिरायला जाता ना तसं एकदा जाऊन तुम्ही फिरून या आणि तुम्ही बघून या. तुम्हाला किती बरं वाटतं तिथं. मला तर येऊ वाटत नाही त्या दुकानातून बाहेर, पण माझे मिस्टर मला म्हणजे चल झालं आपलं, घेऊन जाऊया आपण आता. मग मी येते ते 2 तास मी त्यांना काय होते त्या स्टेशनवर बसण्या आपण दुकानामध्ये बसले असतं तर सरांजवळ तर काय झालं असतं. मी अशी बोलते माझ्या मिस्टरांना आणि मी हेच बोलणार, सर्वांना बोलणार, विनंती करून बोलते. आणि जे लेडीजच नाही, मी जेंट्स लोकांना पण सांगते, मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नाही. मेहनत करा, तुम्हाला फळ भेटेल. आणि नाही आहे तर त्याच्यासाठी तुम्ही खूप खूप प्रयत्न करा. माझं हेच म्हणणं आहे. आणि सर्वांनी जा आणि एकदा बघा. धन्यवाद.